मित्रांनो, राज्यातील भजनी मंडळांना एकूण 4,50,00,000 एवढं अर्थसहाय्य हे साहित्य खरेदीसाठी देण्यात येणार आहे. परंतु यासाठी तुमचं भजनी मंडळ पात्र आहे का, नेमक्या पात्रतेच्या अटी कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊयात. तत्पूर्वी अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसेच अधिक अपडेटसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सॲप ग्रुप दिला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ. बघा मित्रांनो, 25 ऑगस्ट 2025चा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा अत्यंत महत्त्वाचा GR आहे. बघा, राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज, भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजनेस मान्यता देण्याबाबतचा हा अतिशय महत्त्वपूर्ण GR आहे, शासन निर्णय आहे. याची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव असेल, तसेच इतर जे काही लोककलावंतांचे जे काही वेगवेगळे प्रोग्राम आहेत त्यांच्यासाठी विविध प्रकारच्या या ठिकाणी योजना राबवण्यात येत होत्या. परंतु महाराष्ट्राच्या सर्व लोककला टिकून राहाव्यात, या लोककलेची पुढील पिढीला माहिती व्हावी आणि महाराष्ट्रातील एकूण सर्वच पारंपरिक लोककलांची जतन करण्यासाठी या लोककलांना उत्तेजन देण्याच्या हेतून कला पथकांना आर्थिक मदत देण्यासाठी 1 जानेवारी 2008 रोजीच्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेली आहे. आता त्यामध्ये भजन मंडळ पथकांना भांडवली अनुदान देण्याची योजना ही प्रथमच सुरू करण्यात आली आहे आणि 1800 भजनी मंडळास प्रत्येकी ₹25,000 याप्रमाणे एकूण 4,50,00,000 रुपये एवढ्या रकमेस 2025-26 आर्थिक वर्षात तरतूद ही करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये या भांडवली अनुदानातून भजनी मंडळांनी त्यांना आवश्यक असणाऱ्या संगीत वाद्यांची म्हणजेच हार्मोनियम असेल, मृदंग, पखवाज, वीणा, तंबोरा, एकतारी, टाळ इत्यादी व इतर अनुषंगिक साहित्य खरेदी करणं आवश्यक आहे. आता यामध्ये नेमक्या पात्रतेचे निकष हे कोणते आहेत? त्यामध्ये बघा, एका वर्षात किमान 50 कार्यक्रम सादर करणारी व पूर्ण वेळ व्यवसाय करणारी भजनी मंडळे असावीत. म्हणजे एका वर्षामध्ये किमान 50 तुम्ही भजन कार्यक्रम या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे. आता पूर्ण वेळ व्यवसाय करणारी म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या गावाच्या शेजारी जाऊन किंवा जिथं तुम्हाला आमंत्रण आहे, ज्या प्रोग्रामचं आमंत्रण आहे त्या ठिकाणी जाऊन, त्या प्रोग्राममध्ये जाऊन तुम्ही भजन सादर करणं आवश्यक आहे. ओके, अशी तुमची ॲक्च्युअली व्यवसाय करणारे मंडळ असणं आवश्यक आहे. अनुदानाच्या रकमेनुसार कलापथकांच्या संख्येत बदल करण्याचे अधिकार शासनास राहतील. भजनी मंडळामध्ये किमान 20 सदस्य असावेत. म्हणजे किमान 20 सदस्य तुमच्या मंडळामध्ये असणं गरजेचं आहे. भजनांच्या कार्यक्रमाचे पुरावे म्हणजेच आयोजकाचे पत्र, प्रमाणपत्र, हँडबिल, ग्रामपंचायत दाखला किंवा कार्यक्रम सादरीकरणाचा इतर सक्षम पुरावे ग्राह्य धरण्यात येतील. या ठिकाणी तुम्हाला एवढे सगळे डॉक्युमेंट्स हे आवश्यक आहेत. एकदा अनुदान मिळाल्यानंतर सदरील संस्था किमान 3 वर्षानंतर पुन्हा अनुदानाकरता अर्ज करू शकते. सदर अनुदान जास्तीत जास्त एका पथकास 2 वेळा अनुज्ञेय राहील. म्हणजे एकदा तुम्हाला अनुदान भेटलं तर पुढे 3 वर्ष तुम्हाला साहित्य खरेदीसाठी अनुदान भेटणार नाही. 3 वर्षानंतर परत तुम्ही साहित्य खरेदीसाठी अर्ज करू शकता. यानंतर बघा, जास्तीत जास्त तुम्ही एका मंडळाला 2 वेळास तुम्ही आर्थिक सहाय्य हे दिलं जाऊ शकतं. आता अर्ज करण्याची पद्धत व निवड प्रक्रिया ही तुम्हाला यामध्ये ऑलरेडी मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही महाअनुदान.org यावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. किंवा काय अडचण किंवा शंका असेल तर निश्चित तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप दिला आहे, त्यामध्ये जो मोबाईल क्रमांक दिला त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. ओके, आता अर्ज केल्यानंतर प्रथम येणारा प्रथम प्राधान्य म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर अर्ज कराल तेवढ्या लवकर तुमच्या ठिकाणी निवड ही होणार आहे. एकूण 1800 भजनी मंडळांची निवड करण्यात येणार आहे. आता अर्ज करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी हा देण्यात आलेला आहे. ओके, आणि भांडवली खर्चासाठी अनुदान योजनेसंदर्भात अंतिम निर्णय हा शासनाचा राहील आणि सदर योजनेचा 3 वर्षानंतर आढावा हा घेण्यात येणार आहे. आता संदर्भातील दिनांक 1 जानेवारी 2008 रोजी गठीत केलेल्या समितीमध्ये भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान या बाबी समावेश नव्याने केलेला असल्यानं
भजन क्षेत्रातील 2 तज्ज्ञांचा समावेश पूर्वीच्या आता जी काही समिती असते सांस्कृतिक कार्य संचालनालयाअंतर्गत त्या ठिकाणी 2 तज्ज्ञांचा समावेश करण्यात येणार आहे. कला पथकांना पूर्वीप्रमाणेच व पुढच्या अटी शर्ती व निकषानुसार भांडवली अनुदान देय. आता जे काही बाकीचे कला पथक आहेत ओके त्यांना देखील ते त्यांचं अनुदान आहे ते देय राहणार आहे. तर अशा पद्धतीने बघा यासाठी संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना नियंत्रण अधिकारी तसेच लेखाधिकारी सांस्कृतिक कार्य संचालनालय यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तर अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय होता. शासन निर्णय हा शासन स्तरावरून हा निर्गमित करण्यात आलेला होता. तर यामध्ये काही अडचण किंवा शंका असेल तर निश्चित तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.